नमस्कार. शासन जी आर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकाचे मानधन अदा करण्याबाबत अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत आर्थिक वर्ष 25-26 महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 25 सप्टेंबर 25 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. संदर्भ दिन क्रमांक 1 येथील वित्त विभागाच्या परिपत्रकान्वये माहे डिसेंबर 2025 पर्यंत अर्थसंकल्पित तरतुदीच्या 60% मर्यादित निधी उपलब्ध करून देण्याबाबत निश्चित करण्यात आले आहे. संदर्भ क्रमांक 3 येथील प्रस्तावान्वये वित्त विभागाने सन 2025-26 करिता 1 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यांच्या कलम 182 अन्वये जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदान अनिवार्य लेखा शीर्षक 2202-0173 10 कंत्राटी सेवा या उद्दिष्टाकरिता मूळ अर्थसंकल्पीय रुपये 7.50 कोटी इतका तरतुदीतून 100% मर्यादित खर्च भागविण्याबाबत मंजुरी दिली आहे. राज्यातील पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांची 5 महिन्याची थकीत मानधन अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे. शासन निर्णय. शालेय शिक्षण विभागांतर्गत कंत्राटी शिक्षकांच्या मानधनाचा खर्च 2202-0173 10 या लेखा शीर्षकाअंतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात येतो. राज्यातील पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील एकूण कार्यरत 3500 कंत्राटी शिक्षकाच्या थकीत मानधन अदा करण्याकरिता सन 25-26 मधील लेखा शीर्षक क्रमांक 220-20-173 10 कंत्राटी सेवा या अंतर्गत रुपये 7,50,00,000 एवढा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. सदर लेखा शीर्षकाअंतर्गत वित्त विभागाने दरमहा वितरित केलेल्या निधीनुसार आतापर्यंत मूळ अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 48% म्हणजेच रुपये 3,60,00,000 एवढा निधी संदर्भ क्रमांक 3च्या शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आला आहे. सदर लेखा शीर्षकाअंतर्गत मूळ अर्थसंकल्पित तरतुदीच्या उर्वरित 52% म्हणजेच रुपये 3,90,00,000 एवढा निधी वित्त विभागाच्या सहमतीने आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना मंजूर व वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. उपरोक्तप्रमाणे वितरित करण्यात येत असलेला निधी संबंधितांना वितरित करण्याची दक्षता नियंत्रक अधिकारी तथा आयुक्त शिक्षण पुणे यांनी घ्यावी. धन्यवाद.